प्रिय अजन्य ब्रह्मज्ञान की रीति 28 पान नंबर। काल न्यायमतामध्ये ब्रह्मज्ञान कसं होतं याविषयी चर्चा केली. हं? न्यायमतामध्ये कशा पद्धतीने ब्रह्मज्ञान होतं, मुख्य काय कारण आहे? इंद्रिय इंद्रिय ब्रह्मज्ञानाला कारण आहेत, पण कशा पद्धतीने आहेत? दोषजन्य इंद्रिय कारण आहे. त्यानं काय होतं दोषजन्य इंद्रियानी? रज्जूवरच्या रज्जुत्वाचं ज्ञान नव्हता, सर्पत्वाचं ज्ञान. हा, काय म्हणले अंजली ताई? ते बंद करत जा की रे. तर सांगितलं न्यायमतामध्ये ब्रह्मज्ञान कसं होतं आणि वेदांत मतामध्ये कसं होतं ते पण सांगितलं. वेदांत मतामध्ये अनिर्वचनीय सर्प आणि सर्पाचं ज्ञान उत्पन्न होतं ना. ते सर्प आणि सर्पाचं ज्ञान कोणाचा परिणाम आहे? अविद्येचा परिणाम. हा, ती अविद्या कुठं आहे? अंतःकरण. ते इदमाकार वृत्ती उपहित चेतननिष्ठ कोण आहे? अविद्या. आणि त्या अविद्येचा परिणाम सर्प आणि सर्पाचं ज्ञान आहे. अर्थात सर्प आणि सर्पाचं ज्ञान अनिर्वचनीय उत्पन्न झालेलं आहे. आणि न्यायमतामध्ये अन्य धर्म प्रतीतीला आला. अन्य धर्म अन्य ठिकाणी प्रतीतीलाही आला. एवढंच. आता न्याय आणि वेदांताच्या काही अजून विलक्षणता सांगतात. विलक्षणता सांगतात म्हणजे दोघांमध्ये अजून काहीतरी फरक सांगतात. काय काय फरक है ते पहा. और वेदांत सिद्धांत में और वेदांत सिद्धांत में अभाव का ज्ञान भी इंद्रियजन्य नहीं, किंतु अनुपलब्धि नाम पृथक प्रमाणते अभाव का ज्ञान होवे है, या ते अभाव के प्रत्यक्ष का हेतु विशेषणता संबंध का अंगीकार निष्फल है. वेदांत सिद्धांतामध्ये अभावाचं ज्ञान इंद्रियजन्य नाही. न्यायामध्ये काय? ज्या इंद्रियाने ज्याचं प्रत्यक्ष होतं त्याच इंद्रियाने त्याच्या जातीचा आणि अभावाचं प्रत्यक्ष होतं असा नियम आहे. परंतु वेदांतामध्ये तसा नियम नाही. अभावाचं ज्ञान इंद्रियजन्य नाही, तर पृथक वेगळं एक अनुपलब्धी नावाचं प्रमाण आहे. त्या प्रमाणाने अभावाचं ज्ञान होत असतं. म्हणून अभावाच्या प्रत्यक्षाकरिता कारण विशेषणता संबंध असतो असं मानलं नाही. म्हणजे विशेषणता संबंधाचा अंगीकार केलेला नाही. अंगीकार केला किंवा अन्य प्रमाणाने अर्थात अनुपलब्धी प्रमाणाने अभावाचं ज्ञान होत असल्यामुळं विशेषणता संबंधाचा अंगीकार निष्फळ आहे. और जाति व्यक्ति का समवाय संबंध नहीं, किंतु तादात्म्य संबंध है. जाती आणि व्यक्ती यांचा समवाय संबंध वेदांती मानत नाहीत, तर काय मानतात? तादात्म्य संबंध. जिथं जिथं समवाय संबंध आहे तिथं तिथं तादात्म्य संबंध मानलेला आहे. तैसे गुणिका क्रिया क्रियावान का कार्य उपादान कारण भी तादात्म्य संबंध है, या ते समवाय के स्थान में तादात्म्य कहे है. तसंच गुण आणि गुणी, क्रिया आणि क्रियावान, कार्य आणि त्याचं उपादान कारण यांचा सुद्धा कोणता संबंध आहे? तादात्म्य संबंध आहे. म्हणून समवाय संबंधाच्या जाग्यावर तादात्म्य संबंध सांगितलेला आहे. कुठं? वेदांत शास्त्र. न्यायमतात और जैसे त्वक आदि इंद्रिय भूत जन्य है,
तैसे श्रोत्र इंद्रिय भी आकाशजन्य है. त्वग हो ना, त्वग इंद्रिय, त्याच्यानंतर नेत्रेंद्रिय, त्याच्यानंतर रसनेंद्रिय, फक्त आकाश कोणता श्रोत्रेंद्रियाला सोडून. श्रोत्रेंद्रियाला सोडून बाकीचे भूतजन्य मानतात नैयायिक, परंतु भूतजन्य मानण्यापेक्षा तद्रूपच मानतात. प्रत्येक जसं की पृथ्वी आहे, पृथ्वीचं कार्य, त्याच्यानंतर इंद्रिय आणि विषय, असे 3 प्रकार केले ना तर्कसंग्रहामध्ये. तर इंद्रिय जसं की त्वगेंद्रिय, कोणाचं इंद्रिय आहे ते? हं? वायूचं. त्याच्यानंतर रसनेंद्रिय जलाचं. त्यानंतर नेत्रेंद्रिय तेजाचं. तेजाचं. तसं आकाश हे वेगळं इंद्रिय मानत नाहीत ते. काय मानतात? आकाशस्वरूप. आकाश स्वरूपच इंद्रियाला. श्रोत्र इंद्रिय हे वेगळं इंद्रिय न मानता आकाश स्वरूप मानतात. कोण? नैयायिक. त्वगाधिक इंद्रिय भूतजन्य आहे, तसे श्रोत्र इंद्रिय भी आकाशजन्य. परंतु वेदांत मतामध्ये श्रोत्र इंद्रिय कसं आहे? आकाशजन्य आहे. आकाश रूप नसून कसं आहे? आकाशजन्य आहे. आकाश रूप नहीं. और मीमांसा के मत में तो शब्द द्रव्य है. मीमांसेच्या मतामध्ये शब्द कसा आहे? द्रव्य आहे. वेदांत मत में गुण आहे. वेदांत मतामध्ये गुण आहे. न्याय मतामध्ये सुद्धा शब्द गुण आहे. आणि मीमांसकामध्ये द्रव्य आहे. परंतु न्याय मत में तो शब्द आकाश का ही गुण है. फरक वेदांताने भी शब्दाला गुण मानलं आणि नैयायिकाने शब्दाला गुण मानलं. फरक एवढा आहे की न्याय मतामध्ये शब्द फक्त आकाशाचा गुण आहे. पण वेदांत मत में विद्यारण्य स्वामी ने 5 भूत का गुण कहा है. हा शब्द जो आहे तो 5 ही भूतांचा गुण सांगितलेला आहे. कुठं? पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी. म्हणजे प्रत्येक भूतांना म्हणजे पृथ्वी, आप, तेज, जल, वायू, आकाश ह्या सर्वांच्या ठिकाणी काय राहतो? शब्द राहतो. फक्त आकाशाच्या ठिकाणीच राहत नाही. असं विद्यारण्य स्वामी म्हणतात. तर कहा है? और वेदांत मत में वाचस्पति मिश्र ने तो मन इंद्रिय माना है और ग्रंथकारों ने मन इंद्रिय नहीं माना है. त्यानंतर दुसरी काय विशेषता? वेदांत मतामध्ये वाचस्पती मिश्राने मनाला इंद्रिय मानलेला आहे आणि दुसरे जे इतर ग्रंथकार आहेत त्यांनी मनाला इंद्रिय मानलेलं नाही. जिनके मत में मन इंद्रिय नहीं, तिनके मत में सुख दुख का ज्ञान प्रमाणजन्य नहीं, या ते प्रमा नहीं. सुख दुख साक्षी भाष्य है और वाचस्पति के मत में सुखादिक का ज्ञान मनोरूप किंतु प्रमाणजन्य है, या ते प्रमा है. ज्यांच्या मतामध्ये मन इंद्रिय नाही त्यांच्या मतामध्ये सुखदुःखाचं ज्ञान प्रमाणजन्य नसून प्रमाणजन्य नसल्यामुळे ते प्रमाण आहे. तर मग सुखदुःखाचं ज्ञान कसं आहे? साक्षी भाष्य आहे, है ना. विचार सागरामध्ये सुखदुःखाचं ज्ञान कसं आहे? साक्षी भाष्य आहे. और वाचस्पति के मत में सुखादिकान का ज्ञान मनोरूप किंतु प्रमाणजन्य है. वाचस्पतीच्या मतामध्ये सुखादिकाचं ज्ञान मनाने होतं आणि प्रमाणजन्य आहे. म्हणून सुख दुःख भी कसे आहे? प्रमा आहे. और ब्रह्म का अपरोक्ष ज्ञान तो दोनों मत में प्रमा है.
दोघांच्या मतामध्ये ब्रह्मज्ञान मात्र कसं आहे? प्रमा आहे. कोणाकोणाच्या मतामध्ये मन इंद्रिय मानतात त्यांच्या बी, आणि मन इंद्रिय मानत नाहीत त्यांच्या पण. दोघं वेदांती. दोघं वेदांतीचे आहेत. दोन पक्ष आहेत. एक वाचस्पती मिश्रांचा भिन्न पक्ष असतो. बाकी दुसऱ्यांचा भिन्न पक्ष असतो. है ना? पंचपादिकाधिकार. प्रमा है मत वाचस्पति। हम्म। तर वाचस्पति के मत में मनरूप प्रमाण जन्य है, और के मत में शब्द रूप प्रमाण जन्य है। पहा, वाचस्पतीच्या मतामध्ये ब्रह्मज्ञान कसं आहे? मनरूप प्रमाणजन्य आहे, आणि दुसऱ्यांच्या मतामध्ये शब्दरूप प्रमाणजन्य आहे. मनानं ब्रह्मज्ञान वाचस्पतीच्या मतामध्ये होतं मनरूप प्रमाणानं, आणि शब्द प्रमाणानं ब्रह्मज्ञान दुसऱ्यांच्या मतामध्ये होतं. बन गई बात? तो जिनके मत में मन इंद्रिय नहीं, तिनके मत में इंद्रियजन्यता प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण नहीं, किंतु विषय चेतन का वृत्ति चेतन से अभेद ही प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण है ना? ज्यांच्या मतामध्ये मन इंद्रिय नाही, त्यांच्या मतामध्ये सुद्धा ब्रह्मज्ञान कसं आहे? अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे, प्रमा आहे ब्रह्मज्ञान. मग ते कसं होतं? तर त्यांच्या मतामध्ये इंद्रियजन्यता प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण नाही. इंद्रियापासून जन्य जे प्रत्यक्ष असतं ते प्रत्यक्षाचं लक्षण नाही. काय प्रत्यक्षाचं लक्षण न्यायामध्ये काय आलेलं आहे आपलं? इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. असं प्रत्यक्षाचं लक्षण नाही. तर कसं आहे? किंतु विषय चेतन का, जे काही विषय चेतन आहे, विषयोपहित चेतन, विषय चेतन का वृत्ती चेतन से, है ना? वृत्ती उपहित चेतन, विषय उपहित चेतन, वृत्ती उपहित चेतन, या दोघांचा अभेद. अभेद ही प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण है ना? वृत्ती त्या विषयापर्यंत जाते, आणि त्या विषय उपहित चेतन आणि वृत्ती उपहित चैतन्य काय होतं? या दोघांचा होतो अभेद. होतो म्हणजे नसतो असं नाही. उपाधीचा अभेद होत असतो. चैतन्य काय एकच आहे, व्यापकच आहे. तर ही उपाधी त्या उपाधीजवळ जाते, आणि चेतन तर व्यापकच आहे. अशा पद्धतीनं प्रत्यक्ष ज्ञानाचं काय लक्षण आहे? जैसे वृत्ति चेतन का विषय चेतन का अभेद होवे है, तैसे विचार सागर में स्पष्ट है ना? वृत्ती चेतनाचा विषय चेतनाचा अभेद हे विचार सागरामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेलं. अशा पद्धतीचं प्रत्यक्षाचं लक्षण. वाचस्पति का मत भी समीचीन नाही है. वाचस्पतीचं मत सुद्धा योग्य नाही म्हणतात. का योग्य नाही? काय येते? कारण की वाचस्पति के मत में ये दोष कहे. वाचस्पतीच्या मतामध्ये काही दोष येतात. काय दोष येतात हो? एक तो मन का असाधारण विषय नाही आहे, यात मन इंद्रिय नाही. मनाचा एक काय असाधारण विषय असला पाहिजे ना. मन सर्व ज्ञानाकरता साधारण कारण आहे, असाधारण कारण नाही. एखादा तरी विषय काय असला पाहिजे मनाचा? असाधारण विषय पाहिजे, म्हणजे तो विषय मनानेच कळतो, अन्य दुसऱ्या कशानेही कळत नाही. तर ते मनाच्या ठिकाणी काय येईल मग? असाधारणपणा. तर मन असाधारण विषय, मनाचा असाधारण विषय नाही, त्याते मन इंद्रिय नाही, असाधारण विषय नसल्यामुळं. और गीता वचन का विरोध है. गीतेच्या वचनाशी काय येतो? विरोध येतो.
गीता के तीसरे अध्याय के 42वें श्लोक में इंद्रियते मनः पर है यह कहा है. आता गीतेशी विरोध येतो. कारण की गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या 42व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे? इंद्रियेभ्य पर मनः. तर इंद्रियापेक्षा मन कसं आहे? पर आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. यह काय? जो मनवी इंद्रिय होवे तो इंद्रिय ते मन पर है यह कहना संभव ही नाही. जर मन सुद्धा इंद्रिय असतं आहे, तर इंद्रियापेक्षा मन पर आहे असं म्हणणं बरोबर नव्हतं, संभवत नाही. और मानस ज्ञान का विषय ब्रह्म नहीं है, यह श्रुति में लिखा है ना? यतो वाचा निवर्तन्ते यत् प्राप्य मनसा सह. तर मानस ज्ञानाचा विषय ब्रह्म नाही असं श्रुतीमध्ये आणि स्मृतीमध्ये. स्मृती कोण? गीता. श्रुती उपनिषद. तर याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. वाचस्पतीने मनुकु इंद्रियता मानिके ब्रह्म साक्षात्कार भी मनोरूप इंद्रियजन्य है या ते मानस है यह कहा है सो विरुद्ध है. वाचस्पती वाचस्पतीनं मनाला इंद्रियता दिली. हं. मन इंद्रिय असं मानलं आणि ब्रह्म साक्षात्कार सुद्धा मनोरूप इंद्रियापासून होतो असं मानलेलं आहे. म्हणून ब्रह्मज्ञान मानस आहे. है ना? मनोरूप प्रमाणजन्य असल्यामुळे मानस आहे ब्रह्मज्ञान. यह कहना है यह असं सांगितलेलं ते काय विरुद्ध आहे. ते बरोबर नाही. और अंतःकरण की अवस्था को मन कहे है स्व अंतःकरण प्रत्यक्ष ज्ञान का आश्रय होने ते करता है. जो करता होवे सो करण होवे नहीं. जाते मन इंद्रिय नहीं यह दोष मन के इंद्रियपने में कहे है. अरे का नाही? पुढे गेलो. हा. अंतःकरण की अवस्था को मन कहे. अंतःकरणाच्या अवस्थेलाच मन म्हणतात. मन आणि अंतःकरण भिन्न आहे का? एकच. हं. अंतःकरणाची अवस्थाच काय मन आहे. आणि स्वांतःकरण प्रत्यक्ष ज्ञान का आश्रय होणे ते. ते अंतःकरण प्रत्यक्ष ज्ञानाचं काय? आश्रय. म्हणजे आश्रय असल्यामुळं ते कर्ता आहे. अंतःकरण काय झालं? कर्ता झालं. आणि जे कर्ता असतो तोच करण असत नाही. आहे की नाही? कर्ता आणि करण एक कसं होईल? करण म्हणजे साधन. साधनही तो आणि कर्ताही तो असं शक्य नाही. तर मन काय आहे? मनच करता आणि ज्ञानाचं करण बी कोण व्हायला लागलं? मनच व्हायला लागलं. तर दोन्ही एकच वस्तू दोन कशी होईल? या ते मन इंद्रिय नाही. म्हणून मन इंद्रिय नाही. यह दोष मन के इंद्रियपणे में कहे है. मन इंद्रिय नाही आणि इत्यादी वर सांगितल्याप्रमाणे इतके मनाला इंद्रिय मानण्यामध्ये इतके दोष सांगितले गेलेले आहेत. जर चांगला विचार केला तर सो विचारी के देखे तो दोष नाही. इतके मनाला इंद्रिय मानण्यामध्ये दोष दिले तर नीट विचार करून पाहिलं तर दोष नाही. तो दोष काय ते मन का असाधारण विषय सुख दुःख इत्यादी थे. पहिल्यांदा काय म्हणले होते ते? मनाचा कोणता असाधारण विषयच नाही. अहो मनाचा असाधारण विषय नाही कसं काय म्हणता? सुख दुःख इच्छा है. मनाच्या असाधारण विषय कोण आहेत? सुख दुःख इच्छा आहेत ना. और अंतःकरण विशिष्ट जीव है. आणि अंतःकरण विशिष्ट जीव है. पुन्हा मनाचा विषय कोण आहे? अंतःकरण विशिष्ट जीव. और गीता में पुन्हा गीतेशी विरोध आला म्हणले. गीतेशी विरोध आला त्याचं बी खंडन करतात. गीता में इंद्रिय ते परमन है. यह कहा है? कहा इंद्रिय शब्द से बाह्य इंद्रियन का ग्रहण है. गीतेमध्ये इंद्रियापेक्षा
मन कसं आहे? पर आहे असं म्हटलेलं आहे. तिथं कोणत्या इंद्रियापेक्षा? बाह्य इंद्रियापेक्षा मन पर आहे. है ना? बाह्य इंद्रिय का ग्रहण आहे. त्या ते बाह्य इंद्रिय ते मन इंद्रिय पर आहे. बाह्य इंद्रियापेक्षा हे मन इंद्रिय कसं आहे? पर आहे. म्हणजेच मन कसं आहे? आंतर इंद्रिय आहे. असं थोडंच म्हणले की मन इंद्रिय नाही. बाह्य इंद्रियापेक्षा मन पर आहे याचा अर्थ मन कसं आहे? आंतर इंद्रिय आहे असं म्हणायचं. बाह्य इंद्रियंते मन इंद्रिय पर है यह गीता वचन का अर्थ है. विरोध नहीं. आता इथं गीतेशी सुद्धा विरोध आलेला नाही. और मानस ज्ञान का विषय ब्रह्म नहीं है. यह कहने का यह अभिप्राय है कि शमदमादि संस्कार रहित विक्षिप्त मन से उपजे ज्ञान का विषय ब्रह्म नहीं है. आता मानस ज्ञानाचा विषय ब्रह्म नाही असं म्हणले नाही. कोण? अगोदर यांचं खंडन करत असताना. ब्रह्म मानस ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. कारण श्रुतीशी विरोध आलेला आहे. तर मानस ज्ञानाचा विषय ब्रह्म होऊ शकत नाही. त्याचा अभिप्राय असा आहे की शमदमादी संस्कार रहित. शम, दम इत्यादी ज्याच्यावर संस्कार नाहीत. म्हणजे जे साधन चतुष्टय संपन्न मन आहे. कसं आहे मग? विक्षिप्त मन आहे. आणि त्या विक्षिप्त मनाने उपजे ज्ञान का विषय ब्रह्म नाही. त्या विक्षिप्त मनाने ज्ञान झालं की ज्ञानाचा विषय, त्या विक्षिप्त मनाच्या ज्ञानाचा विषय ब्रह्म और मानस ज्ञान की फल व्याप्यता ब्रह्म विषय नहीं है. मानस ज्ञानाची जी फलव्याप्यता दोन, एक वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. तर फलव्याप्तीचा विषय ब्रह्म नाही. तर कसं आहे? वृत्ती में चिदाभास फल कही. फल म्हणजे काय? वृत्तीस्थ जो चिदाभास असतो त्याचं नाव काय? फल. म्हणजे त्या चिदाभासाचा विषय ब्रह्म नाही. का विषय ब्रह्म नहीं है. घटाधिक अनात्म पदार्थ को वृत्ति व्याप्ति होवे तहा वृत्ति और चिदाभास दोनों के व्याप्य कहिए विषय पदार्थ होवे है. आता घटाधिक जे अनात्म पदार्थ आहेत, घटादी पदार्थ जर जाणून घ्यायचे असतील तर तिथपर्यंत वृत्ती जाते. वृत्ती प्राप्ती, त्या ठिकाणी वृत्ती प्राप्ती होवे, त्या ठिकाणी वृत्ती जाते. तहा वृत्तीवर चिदाभास, वृत्ती आणि चिदाभास. वृत्ती काय करते? अज्ञानाचं आवरण दूर करते. आणि चिदाभास, चिदाभास काय करून देतं? ज्ञान करून देतं, प्रकाशन करतं विषयाचं. चिदाभास दोनों के व्याप्य. दोनों को व्याप्य म्हणजे वृत्ती आणि चिदाभास या दोन्हीचं व्याप्य कोण? विषय पदार्थ. पदार्थ असतो. विषय पदार्थ कोणाकोणाचा व्याप्य असतो? वृत्तीचा आणि चिदाभासाचा. त्याला व्यापते कोण? वृत्ती. तसेच चिदाभास. वृत्ती व्यापून त्याच्यावरचं काय काढून टाकते? आवरण काढून टाकते, अज्ञान काढून टाकते. चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो. और ब्रह्माकार वृत्ती में जो चिदाभास ताका व्याप्य कहिए विषय ब्रह्म नहीं. ब्रह्माकार जेव्हा वृत्ती उत्पन्न होते त्याच्या ती वृत्ती तर आहे, परंतु वृत्तीस्थ जो चिदाभास आहे तो चिदाभास व्याप्य होत, व्याप्य कहिए विषय ब्रह्म. त्या चिदाभासाचं व्याप्य ब्रह्म होऊ शकत नाही. चिदाभासाचा विषय ब्रह्म होऊ शकत नाही. वृत्ती मात्र का विषय ब्रह्म है. फक्त केवळ वृत्ती मात्राचा विषय कोण आहे? ब्रह्म आहे. यह विचार सागर के चतुर्थ तरंग में स्पष्ट है. हे विचार सागराच्या चौथ्या तरंगामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे. जैसे मन की विषयता ब्रह्म विषय निषेध करी है, तैसे शब्द की विषयता भी
निषेध करी है. आता श्रुतीशी विरोधाला तुम्ही तर काही त्याचं काही हेच केलं नाही म्हणे, खंडन केलंच नाही. हं? श्रुती आपलं श्रुती काय म्हणते? हां, मन तिथं जात नाही, परतून येते. जैसे मन की विषयता ब्रह्म विषय निषेध करी. मनाची विषयता ब्रह्माच्या ठिकाणी निषेध केलेली आहे, म्हणजे मनाचा विषय ब्रह्म होत नाही. तसेच शब्द की विषयता भी निषेध करी आहे. शब्दाचा सुद्धा विषय ब्रह्म होत नाही. है ना? त्याच्यामध्ये चालेल की नाही? येतो वाचा निवर्तते म्हणलेले की निवर्तन्ते. त्याच्यानंतर अप्राप्य मनसासह, अप्राप्य मनसासह एवढं घेतलं तुम्ही. पण त्याच्या अगोदरच काय? यतो वाचा निवर्तन्ते. यह निषेध वचन है. अशा पद्धतीनं श्रुतीमध्ये सुद्धा शब्दाने ज्ञान होतं याचा सुद्धा निषेध आहे. तहा शब्दजन्य ज्ञान का विषय ब्रह्म नहीं है ऐसा अर्थ अंगीकार होवे तो महावाक्य भी शब्द रूप ही है. हं? जर शब्दजन्य ज्ञानाचा ब्रह्म विषय नाही असा जर अर्थ केला या श्रुतीचा, तर महावाक्य शब्दाहून भिन्न आहे का? महावाक्य शब्दजन्यच आहे की नाही? मग तिसते उपजे ज्ञान का भी विषय ब्रह्म नहीं होवेगा. मग महावाक्यापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाचा विषय सुद्धा ब्रह्म होऊ शकत नाही, होणार नाही. यात ते सिद्धांत काही भंग होवेगा. म्हणून वेदांताच्या सिद्धांताचा काय होईल? भंग होईल. याते निषेध वचन का यह अर्थ है. म्हणून निषेध वचनाचा काय अर्थ आहे ते सांगतात. शब्द की शक्ती वृत्ती जन्य ज्ञान का विषय ब्रह्म नहीं, किंतु शब्द की लक्षणावृत्ती जन्य ज्ञान का विषय ब्रह्म है. तिथं काय काय अर्थ काढायचा? शब्दाच्या शक्तिवृत्तीनं ब्रह्मज्ञान होत नाही, है ना? शक्ती वृत्तीजन्य ज्ञानाचा विषय ब्रह्म नाही, तर लक्षणावृत्तीजन्य ज्ञानाचा विषय ब्रह्म आहे. तैसे लक्षणावृत्तीजन्य ज्ञान में भी आता लक्षणावृत्ती ज्ञानात सुद्धा चिदाभास रूप फल का विषय ब्रह्म नहीं है. चिदाभास रूप फलाचा विषय ब्रह्म नाही लक्षणावृत्तीमध्ये सुद्धा. किंतु आवरण भंग रूप वृत्ती मात्र की विषयता ब्रह्म विषय है. आवरण भंग करण्यापुरती फक्त वृत्तीची विषयता ब्रह्माच्या ठिकाणी आहे. केवळ वृत्तीची विषयता ब्रह्माच्या ठिकाणी आहे. जैसे शब्दजन्य ज्ञान की विषयता का सर्वथा निषेध नाही. मग शब्दजन्य ज्ञानाचा सर्वथा विषय निषेध झाला का इथं? नाही झाला. शब्दानं काय केलं? शब्दानं काय केलं? पहिल्यांदा शक्तिवृत्तीनं ज्ञान नाही करून दिलं, लक्षणावृत्तीनं करून दिलं. लक्षणावृत्तीनं सुद्धा कशानं फलव्याप्तीनं ज्ञान करून दिलं नाही, तर कशानं करून दिलं? वृत्तीव्याप्तीनं करून दिलं. म्हणजेच शब्दजन्य ज्ञानाचा सर्वथा निषेध झाला का? नाही झाला. तसंच इकडं बी लावा म्हणे. कुठं? मनाच्या ठिकाणी. तैसे मानस ज्ञान की विषयता का भी सर्वथा निषेध नाही. मानस ज्ञानाच्या विषयतेचा भी सर्वथा निषेध नाही. किंतु संस्कार रहित मन की ब्रह्मज्ञान में हेतुता नहीं. संस्कार रहित मनाने ब्रह्मज्ञान होत नहीं. मानस ज्ञान में जो चिदाभास अंश है ताकि विषयता नहीं है नहीं, और जो ऐसे कहे तसं संस्कार रहित मनाचा विषय ब्रह्म नाही आणि मानस ज्ञानामध्ये जे चिदाभास अंश आहे त्या चिदाभास अंशाचा ब्रह्म विषय नाही. और जो ऐसे कहे ब्रह्मज्ञान में मन को करणता है ना. कोणी म्हणेल ब्रह्मज्ञानामध्ये मनाला करण मानलेलं आहे, तो दो प्रमाणजन्य ब्रह्मज्ञान कहना होवेगा. तर दोन प्रमाणजन्य ब्रह्मज्ञान मानावं लागल. एक काय ते महावाक्य में ब्रह्मज्ञान की करणता है. करणता तो भाष्यकार आदिकने सर्वत्र प्रतिपादन करी है. महावाक्याने सुद्धा ब्रह्मज्ञान होतं. अर्थात
महावाक्य बी काय झालं? करण झालं. महावाक्य में ब्रह्मज्ञान की करणता, म्हणजे महावाक्य झालं करण. भाष्यकाराने सांगितलेलं आहे, प्रतिपादन केलेले आहे. ताका निषेध बने नाही. त्याचा निषेध कोणी करू शकत नाही, कारण आचार्यांनीच सांगितलं. करण आहे कोण? महावाक्य. महावाक्यानं ज्ञान होतं. आणि मन को भी करण ताक आहे. मनाला सुद्धा काय सांगितलेली आहे? करणता सांगितलेली आहे. मग आता कसं करायचं? दोन दोन करण. तो प्रमा का करण प्रमाण काही आहे, आणि प्रमेयचं करण, प्रमाच्या करणास काय म्हणतात? प्रमाण म्हणतात. अर्थात मनही प्रमाण झालं आणि शब्दही प्रमाण झालं. दोन प्रमाण झाले आणि ज्ञान एकच. प्रमाण दोन. याते ब्रह्म प्रमा के शब्द मन दो प्रमाण सिद्ध होवेगे. ब्रह्म प्रमा है ना, ब्रह्म ज्ञान. ब्रह्म प्रमा म्हणजे काय? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाचे दोन करण झाले, म्हणजे दोन प्रमाण झाले, शब्द प्रमाण आणि मन प्रमाण. तो दृष्ट विरुद्ध है ना. दृष्ट विरुद्ध म्हणजे ते पाहायला गेले नाही. दृष्ट विरोध म्हणजे दिसत नाही, असं जगामध्ये दिसत नाही. एका ज्ञानाला दोन प्रमाण काय ते? चाक्षुषादिक प्रमा के नेत्रादिक एक ही प्रमाण है. चाक्षुष प्रमा जिथं होती तिथं प्रमाण कोण आहे? नेत्रादिक एकच प्रमाण आहे. किसी प्रमा के हेतु दो प्रमाण देखे सुने नाही. कोणतं ज्ञान आहे त्या कोणती प्रमा आहे ना, प्रमा म्हणजे ज्ञान. कोणतं एखादं ज्ञान आहे आणि त्याला दोन प्रमाण आम्ही पाहिले बी नाही आणि ऐकले बी नाही. नैयायिक भी चाक्षुषादिक प्रमा में मन को सहकारिता माने. नैयायिक सुद्धा चाक्षुषादी जे प्रमा होतात की नाही, ज्ञान होतात की नाही चाक्षुषादी प्रमा, त्यांना जे मन मानलेलं आहे ते सहकारी मानलेलं आहे. सहकारी कारण मनाला काय प्रमाण मानलं नाही. प्रमाणता नेत्राधिकून कुही मानी है. प्रमाण कोण? नेत्राधिक. मनकू नाही, मनाला काय प्रमाण म्हणले नाही ते. सुखाधिकन के ज्ञान में केवल मनकू प्रमाणता माने है. सुख दुःखाचं जे ज्ञान होतं त्याला कोण प्रमाण मानलं? मन. अन्य को नाही, दुसऱ्याला मानलं नाही. याते एक प्रमा की दोनों को प्रमाणता कहना दृष्टि विरुद्ध है. एक प्रमा आणि दोन प्रमाण असं पाहण्यामध्ये आलेलं नाही. एक प्रमा की दोनों प्रमाणता कहना दृष्टी विरोध आहे. एक ज्ञानाला दोन प्रमाण मानणं पाहिल्या गेलं नाही. जहाँ एक पदार्थ में दो इंद्रिय की योग्यता होवे. एक पदार्थ आहे, एकाच पदार्थाला अ, अ, दोन इंद्रियानं जाणल्या जाऊ शकतं. म्हणजे दोन इंद्रियाची योग्यता एकाच पदार्थाच्या ठिकाणी. जैसे घट में त्वक की योग्यता आहे. त्वक की योग्यता म्हणजे त्वक इंद्रियाने बी घट कळतो आणि तसेच नेत्रेंद्रियाने बी कळतो. घट में नेत्र त्वक की योग्यता आहे. नेत्रेंद्रियाने घट कळतो आणि त्वगिंद्रियानेही कळतो. हा बी दो प्रमाण ते एक प्रमा होवे नाही. तिथं सुद्धा दोन प्रमाणाने एक ज्ञान होत नाही. किंतु नेत्र प्रमाण ते घटकी चाक्षुष प्रमा होवे. नेत्र प्रमाणाने काय घटाची चाक्षुष प्रमा होते आणि त्वग प्रमाण ते त्वाच प्रमा होवे. त्वग प्रमाणाने त्वाच प्रमा होते, है की नाही? दो प्रमाण लक्षात यायले ना? दो प्रमाण ते एक प्रमा की उत्पत्ती दृष्ट नाही, सो शंका बने नाही. है ना? मग हे काय म्हणले? दोन प्रमाणाने एका प्रमेयाची उत्पत्ती पहा कुठेही दिसत नाही. अशी तुमची जी शंका आहे ती शंका बरोबर नाही. ती शंका बरोबर कशी नाही हे पुन्हा पाहायचं का चालू द्यायचं? इथपर्यंत घ्यावं लागेल. हा, येतो. वेळ झाला का? नाही आहे ना माझा वेळ. कशी नाही एवढं सांगा ना फक्त. बरोबर.
चला कुठे गेलो रे? शंका बने. शंका बने नाही. काय ते प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होवे. जिथं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होत, प्रत्यभिज्ञा कळती ना. सत्ता इदंता बघा हे ज्ञान. हं. प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. तर प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष जिथं होतं का पूर्व अनुभव और इंद्रिय दो प्रमाणते एक प्रमा होवे है याते दृष्ट विरुद्ध नाही. अहो प्रत्यभिज्ञा जिथं ज्ञान होतं तिथं पूर्वानुभव आणि आत्ता जे इंद्रिय आहे की नाही, त्या दोन प्रमाणाने एक प्रमा होती की नाही. या ते दृष्ट हा तर काल पाहिलेल्याच काय अनुभव आहे, पूर्वानुभव. आणि आज आज नेत्र प्रत्यक्ष समोर नेत्र प्रमा झाली. या ते दुष्ट विरुद्ध नाही. जहाँ प्रत्यभिज्ञा होवे तहा पूर्वानुभव संस्कार द्वारा हेतू है. जिथं प्रत्यभिज्ञा होत असते तिथं पूर्वानुभव संस्कार द्वारा कारण असतात की नाही. और संयोगाधिक संबंध द्वारा इंद्रिय हेतू है. संयोगादि संबंध द्वारे नेत्र इंद्रिय इत्यादि कारण है, हेतु है. या ते संस्कार रूप व्यापार वाला कारण पूर्वानुभव है ना. संस्कार रूप व्यापार जिथं आहे असा पूर्वानुभव हे झालं एक प्रमाण. और संबंध रूप व्यापार वालं कारण इंद्रिय हे एक झालं प्रमाण. झालं. या ते प्रमा के करण दोनों दो होने ते दोनों प्रमाण है ना. दोन्ही प्रमेचे काय झाले करण झाले. पुन्हा कसे करण झाले, व्यापारवान असाधारण कारण झाले. पुन्हा ते दोघांच्या ठिकाणी व्यापार, एकाच्या ठिकाणी संस्कार व्यापार आहे, एकाच्या ठिकाणी संबंध व्यापार आहे. नेत्रेंद्रियाच्या ठिकाणी संबंध व्यापार आहे आणि पूर्वानुभव जो आहे त्या अनुभवाच्या ठिकाणी संस्कार व्यापार आहे. पण दोन प्रमाण झाले आणि दोन प्रमाणानं एकच ज्ञान झालं. प्रमा के कारण दोनों प्रमाण है, दोन प्रमाण. तैसे ब्रह्म साक्षात्कार रूप प्रमा के शब्द और मन दो प्रमाण है. तसं ब्रह्म साक्षात्कार रूप जिथं प्रमा होते म्हणजे ब्रह्मज्ञान होतं तिथं शब्द आणि मन दोन प्रमाण आहेत. या कहणे में दृष्टी विरोध नाही. या असं म्हणण्यामध्ये दृष्टी विरोध आला नाही. उलट ब्रह्म साक्षात्कार को मनरूप इंद्रियजन्यता माने प्रत्यक्षता निर्विवाद से सिद्ध होवे है. उलट मनरूप प्रमाण, मन प्रमाण आहे की नाही, म्हणजेच इंद्रियजन्यता, मनरूप इंद्रियजन्यता जर मानली कशामध्ये, ब्रह्म साक्षात्कारामध्ये, ब्रह्म साक्षात्काराला मनरूप इंद्रियजन्यता मानली तर प्रत्यक्षता निर्विवाद सिद्ध होवे है. निर्विवाद ब्रह्मज्ञान हे कसं आहे, प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान आहे, अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे असं सिद्ध होतं. ब्रह्मज्ञान को केवल शब्दजन्यता माने तो विवाद से प्रत्यक्षता सिद्ध करिये है ना. ब्रह्मज्ञानाला जर नुसत्या शब्दजन्यता मानली, शब्दानेच ब्रह्मज्ञान होतं असं जर मानलं तर थोडासा विवाद होईल, थोडस विवादाने प्रत्यक्षता सिद्ध होईल. आता दृष्टांत दशम दृष्टांत विषय भी इंद्रियजन्यता और शब्दजन्यता विवाद है ना. दावा दशम दृष्टांत माहिती आहे सर्वांना. म्हणजे परोक्ष आणि अपरोक्ष दोन्ही होतं ना शब्दाने. हा. आणि दावा मी, हा दावा मीच आहे. तर पहा प्रत्यक्षता निर्विवाद से सिद्ध होवे है ब्रह्मज्ञान को केवल शब्द जनता. दशम दृष्टांत विषय में भी है ना. दहाव्याचा दृष्टांत आहे की नाही विचार सागरामध्ये अनेक ठिकाणी आला दहाव्याचा दृष्टांत. त्या ठिकाणी सुद्धा इंद्रियजन्यता आणि शब्दजन्यता विवाद आहे. इथं सुद्धा कोणी म्हणते इंद्रियजन्य आहे, मनरूप इंद्रियजन्य, आणि कोणी काय म्हणतंय शब्दजन्य. इथं विवाद आहे. इंद्रियजन्य ज्ञान को प्रत्यक्षता में विवाद नहीं.
इंद्रियजन्य ज्ञानापासून प्रत्यक्ष ज्ञान होतं. इंद्रियजन्य ज्ञान हेच प्रत्यक्ष असतं. इथं काय विवाद नाही. और जो ऐसे कहे प्रत्यभिज्ञा ज्ञान में पूर्व अनुभवजन्य संस्कार सहकारी है, केवल इंद्रिय प्रमाण है, ताका यह समाधान आहे. कोणी असं म्हणेल की प्रत्यभिज्ञा प्रत्यक्षामध्ये पूर्वानुभव संस्कार आहेत. पूर्वानुभवजन्य संस्कार जे आहेत ते सहकारी आहेत. ते काय सहकारी आहेत, केवळ सहकारी. पूर्वानुभवजन्य संस्कार सहकारी. केवळ इंद्रिय प्रमाण आहे. आणि जे आपण नेत्रेंद्रियाने जे प्रत्यक्ष झाले की नाही ते नेत्रेंद्रियच प्रमाण आहे. असं कोणी म्हणिलं तर त्याचं हे समाधान सांगतात. ताका यह समाधान आहे. ब्रह्म ब्रह्म साक्षात्कार रूप प्रमा में भी शब्द सहकारी आहे. तुम्ही जो दोष दिला तो इकडे सुद्धा दोष येतो. ब्रह्म साक्षात्कार रूप प्रमेमध्ये शब्द केवळ सहकारी आहे आणि केवळ मन प्रमाण आहे. मनच काय प्रमाण आहे आणि शब्द कसा आहे सहकारी साधन है। और वेदांत परिभाषादिक ग्रंथन में जो इंद्रिय जन्य ज्ञान को प्रत्यक्षता कहने में दोष कहे हैं, तिनके सम्यक समाधान न्याय कौस्तुभादि ग्रंथन में लिखे है। जाको जिज्ञासा होवे सो तिनमें देखी लेवे। आता वेदांत वेदांत परिभाषादी ग्रंथ आहेत त्यामध्ये इंद्रियजन्यता है ना, इंद्रियजन्य ज्ञान को प्रत्यक्ष, इंद्रियजन्य ज्ञानाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हणण्यामध्ये काही दोष सांगितले. आता वेदांत परिभाषेमध्ये काय दोष सांगितले त्या वेदांत परिभाषेमध्येच माहित. आणि त्यांचं सम्यक समाधान त्याचं खंडन समजा कुठं सांगितलेलं आहे, न्याय कौस्तुभादी ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. आता ज्यांना फार जिज्ञासा आहे त्यांनी वेदांत परिभाषा वाचा आणि वेदांत परिभाषा वाचून न्याय कौस्तुभादी ग्रंथ वाचा. ज्याको जिज्ञासा हुए सो तिनमें देखी ले. त्यांना जिज्ञासा आहे त्यांनी तिथं जाऊन पहा. और जो मन को इंद्रियता में दोष कहा, मनाला इंद्रिय मानण्यामध्ये जे दोष सांगितलेला आहे ज्ञानाश्रय होणे, ते काय ज्ञानाचा आश्रय म्हणले. आश्रय म्हणजेच काय करता आहे आणि करताच करण होत नाही. तर त्याचं समाधान सांगतात. अंतःकरण करता आहे, ज्ञानाश्रय असल्यामुळं मन ज्ञानाश्रय असल्यामुळं मन अंतःकरण एकच असल्यामुळं अंतःकरण काय झालं करता. त्याचे ज्ञान का करण बने नाही म्हणून ज्ञानाचं करण बनू शकत नाही कोण मन. यह दोष भी नाही असा दोष सुद्धा होऊ शकत नाही. काय ते धर्मी अंतःकरण आणि ज्ञान का आश्रय होणे ते करता है. जे जे अंतःकरण कोण आहे धर्मी जे अंतःकरण, एका असतो धर्म एका असतो धर्मी. धर्मी अंतःकरण ज्ञानाचा आश्रय असल्यामुळं करता आहे, परंतु और जे अंतःकरण का परिणाम, जे अंतःकरणाचा परिणाम आहे की नाही त्याला आपण वृत्ती म्हणू. परिणाम रूप मन म्हणजे वृत्ती रूप मन, परिणाम रूप मन ज्ञान का करण है. आम्ही धर्मी अंतःकरणाला ज्ञानाचा आश्रय मानतो. अंतःकरणाचा जो परिणाम रूप मन आहे त्या मनाला करण मानतो. आता काय समस्या राहील, इस रीति से मन भी प्रमाद ज्ञान का करण है. अशा पद्धतीनं मन सुद्धा प्रमाद ज्ञानाचं करण आहे. या ते प्रमाण आहे म्हणून मन सुद्धा प्रमाण आहे. याचं चांगलं चिंतन करा. विषय महत्वपूर्ण आहे आणि चिंतन करून काही जर मनात शंका वाटत असेल